15 तारखेला सायंकाळी 7च्या दरम्यान एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो। तो पोलिसांना फोनवरती सांगतो, दिहाडी चौकामध्ये दुपारी साधारणतः 2 वाजल्यापासून एक रेड कलरची अल्टो कार उभा आहे आणि आता रात्रीचे 7 वाजलेत तरी देखील त्या कारला घेण्यासाठी कोणी आलेलं नाही। त्यामुळे ही कार सर्वांना संशयित वाटते। फोनवरती त्या व्यक्तीचं बोलणं ऐकल्यानंतर पोलिसांची एक टीम दिहाडी चौकामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी अल्टो कार उभा होती त्या ठिकाणी गेले। पोलीस जेव्हा त्या अल्टो कार जवळ गेले, ती कार पूर्णपणे लॉक होती। पोलीस जवळच्याच एका मेकॅनिकला बोलून आणतात, त्या कारचं लॉक उघडतात। ती अल्टो कार पूर्णपणे रिकामी होती, आतमध्ये काहीच नव्हतं। सकाळपासून ही कार एका जागेवरती उभा होती, तेही दुसऱ्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी त्या कारचं मालक किंवा त्याच्या ओळखीचं कोणी नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी त्या कार मालकाचा ॲड्रेस काढला आणि त्याला फोन केला। त्या कारच्या ओनरचं नाव होतं ऋषिपाल शर्मा। पोलीस त्यांना सांगतायत, तुमची अल्टो कार दुपारी 2 वाजल्यापासून दिहाडी चौकामध्ये उभा आहेत। हे ऐकल्यानंतर ऋषिपाल शर्मा आणि त्यांची पत्नी पोलिसांनी सांगितलेल्या त्या ठिकाणी पोहोचतात। ती गाडी आपलीच आहे हे कन्फर्म झाल्यानंतर ऋषिपाल पोलिसांना सांगतात, ही गाडी तर माझी मुलगी नेहा वापरते। ऋषिपालची मुलगी नेहा ही कार रोज कॉलेजला घेऊन जात होती आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरी यायची। नेहा कॉलेजमध्ये PhDचं शिक्षण घेत होती। नेहाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं, 5 वाजल्यानंतर मी नेहाला भरपूर फोन केले पण तिने फोन उचलला नाही। 15 ते 20 फोन केल्यानंतर एका मुलाने फोन उचलला आणि त्याने सांगितलं, नेहा मार्केटमध्ये गेली आहे, ती काही वेळातच घरी येईल। त्यामुळे आम्ही घरी नेहाची वाट पाहत होतो पण तेवढ्यातच तुमचा फोन आला। यानंतर पोलिसांनी ऋषिपालकडून नेहाचा नंबर घेतला, तिच्या मोबाईलवरती फोन केला पण त्यावेळेस तिचा नंबर बंद दाखवत होतं। नंतर नेहा ज्या कॉलेजमध्ये PhD करत होती त्या ठिकाणी देखील पोलीस कॉल करतात पण त्या ठिकाणावरून नेहा निघून गेली होती ही माहिती मिळते। तसेच नेहाच्या मैत्रिणीला देखील विचारलं जातं पण पोलिसांना योग्य ती माहिती मिळतच नाही। त्यामुळे पोलीस नेहाच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून तिची मिसिंग कंप्लेंट दाखल करतात आणि तिचा शोध घ्यायला सुरुवात करतात। पोलीस जेव्हा नेहाच्या मैत्रिणीची चौकशी करत होते तेव्हा त्यामधील एका मैत्रिणीने सांगितलं, मी लास्ट टाइम तिला कॉलेजमधील लॅबमध्ये पाहिलं होतं। पोलीस जास्त वेळ वाया न घालता त्या लॅबमध्ये जातात। त्या ठिकाणी नेहाच्या मैत्रिणीने तिला लास्ट टाइम पाहिलं होतं। त्या लॅबला बाहेरून लॉक लावलेलं होतं, त्यामुळे तेथील स्टाफला बोलून ते लॉक उघडलं जातं आणि जसं लॅबमध्ये पोलीस आणि नेहाचे आईवडील जातात आतमधील दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडतो, कारण की लॅबमधील दृश्य खूप भयंकर होतं। नेहा जमिनीवरती पडली होती, तिच्या आजूबाजूला रक्ताचे डाग होते, तिचे दोन्ही हात बांधलेले होते, तिचे तोंड कापडाने बांधले होते, त्याशिवाय तिचे कपडेही फाटलेले होते आणि शरीरावरती जखमा देखील होत्या। लॅबमध्ये नेहाबरोबर जे काही झालं पाहून याचा अंदाज लागला होता, कोणीतरी नेहावरती बळजबरीने अत्याचार केले होते आणि तिला भयंकर पद्धतीने मारलं होतं। पोलीस सर्वात अगोदर नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवतात। तसेच त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम लॅब एक्सपर्टला बोलवतात आणि ती लॅब बाहेरून सील केली जाते। सकाळ होता होता ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होती आणि ही सर्व न्यूजपेपर आणि सोशल मीडियावरती व्हायरल होती। त्यामुळे ज्या ठिकाणी नेहा राहत होती तसेच तिच्या कुटुंबातील आणि इतर नातेवाईक गावातील लोक नेहाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरती उतरतात, कारण की PhDची स्टुडंट असलेली नेहा हिच्याबरोबर दिवसाढवळ्या कॉलेजच्या लॅबमध्ये हा सर्व प्रकार घडला होता। त्यामुळं सर्वच जागेवरून पोलिसांवरती प्रेशर वाढत होता। पोलीस सर्वात अगोदर नेहा ज्या कॉलेजमध्ये PhD करत होती तेथील सर्व स्टुडंट, तिच्या वर्गातील आणि तिच्या लॅबमधील स्टुडंटची चौकशी करतात। इथे पोलिसांना खास काही माहिती मिळत नाही, त्यांना फक्त एवढीच माहिती मिळते, 15 तारखेला नेहा बायोलॉजिकल लॅबकडे जाताना दिसली होती। नेहाच्या काही जवळच्या मैत्रिणी होत्या, त्यांची पोलिसांनी चौकशी केली। त्यावेळेस त्यामधील एक मैत्रिणीने सांगितलं, तुम्ही उदय या मुलाची चौकशी करायला हवी। पोलीस जेव्हा या मुलाची माहिती काढतात तेव्हा माहिती होतं, उदय हा मुलगा नेहा ज्या कॉलेजमध्ये PhD करत होती तिथे असंच टाइमपास फिरत असतो। त्याचे वडील त्या कॉलेजचे चेअरमन होते, त्यामुळे कॉलेजमध्ये त्याला कोणीही काही विचारत नव्हतं। 15 तारखेला जेव्हा नेहा बायोलॉजिकल लॅबकडे जात होती तेव्हा तिच्या पाठीमागे उदय हा मुलगा देखील जाताना दिसला होता। याच पुराव्याच्या आधारे पोलीस उदय स्वरूपच्या घरी पोहोचतात आणि त्याची चौकशी करतात, परंतु उदय स्वरूप स्वतः सांगतो नेहा शर्मा नावाच्या मुलीला ओळखत नाही। उदय स्वरूप हा एका मोठ्या घरातील मुलगा होता, याशिवाय पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करणं हे पोलिसांना कठीण होतं। त्यामुळे पोलीस नेहाच्या क्लासमधील सर्व मैत्रीण आणि मित्र यांची एक एक करून चौकशी करायला सुरुवात करतात। तसेच कॉलेजमधील शिक्षक आणि तेथील स्टाफची देखील चौकशी केली जाते। जवळपास पोलीस 250 लोकांची चौकशी करतात आणि या चौकशीमधून पण पोलिसांना अशी खास काही माहिती मिळत नाही जेणेकरून
आरोपीपर्यंत जाऊ शकतात. फक्त आणि फक्त उदय स्वरूप या मुलाकडेच पोलिसांचं लक्ष जात होतं. पोलिसांनी नेहाच्या आईवडिलांची चौकशी केली तेव्हा नेहाच्या आईवडिलांनी देखील सांगितलं, उदय स्वरूप हा मुलगा त्यांच्या मुलीचा नेहमीच पाठलाग करायचा. ही गोष्ट नेहाने तिच्या आईवडिलांना सांगितली होती. म्हणजे नेहाच्या हत्येमध्ये उदय स्वरूप या मुलाचं काही ना काही कनेक्शन नक्की होतं. पण पोलिसांना त्याला ताब्यात कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न होता. पोलीस पुन्हा एकदा त्या लॅबमध्ये जातात जेणेकरून काही पुरावा मिळेल. त्या लॅबमध्ये पोलिसांना काही तुटलेले केस आढळतात. ते तुटलेले केस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातात. उदय स्वरूपच्या घरी जाऊन त्याच्या केसांचे सॅम्पल घेतले जातात. दोन्ही सॅम्पल मॅच होतात. म्हणजे यावरून सिद्ध झालं होतं नेहा ज्या लॅबमध्ये गेली होती त्या ठिकाणी उदय स्वरूप नावाचा मुलगा देखील होता. याच पुराव्याच्या आधारे जेव्हा पोलीस उदय स्वरूपला ताब्यात घेण्यासाठी जातात पण तेव्हा उदय स्वरूपचे आजोबा पोलिसांविरुद्धच कोर्टामध्ये फाईल करतात. कारण की त्याचे आजोबा रिटायर IAS ऑफिसर होते. पोलिसांकडे कोणताही पुरावा नसताना आमच्या मुलाला त्रास दिला जातोय असं ते पोलिसांविरुद्ध कोर्टात फाईल करतात. पोलिसांना हे तर माहिती होतं नेहा शर्माच्या हत्येमध्ये उदय स्वरूप या मुलाचा हात आहे. पण आणखीन काहीतरी ठोस पुरावे पाहिजे होते जेणेकरून त्याला ताब्यात घेतला जाऊ शकतो. आणि याच दरम्यान त्यांना एक पुरावा मिळतो. तो म्हणजे नेहा शर्माची गाडी ज्या ठिकाणी सोडण्यात आली होती त्या नेहाच्या गाडीची चावी उदय स्वरूपने एका लॅबमधील मुलाला दिली होती. उदयने त्या मुलाला सांगितलं होतं ही गाडी एका निर्जन स्थळी सोडू नये. आता पोलिसांकडे इथे मोठा पुरावा होता. ज्या नेहा शर्माच्या गाडीची चावी उदयने ज्या मुलाला दिली होती तो पोलिसांच्या बाजूने स्टेटमेंट देत होता. त्याशिवाय लॅबमध्ये सापडलेले केसांचे सॅम्पल देखील त्याच्याबरोबर मॅच होत होते. याच दोन्ही पुराव्याच्या आधारे पोलीस उदय स्वरूपला ताब्यात घेतात आणि त्याची चौकशी करायला सुरुवात करतात. पोलीस जेव्हा त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात तेव्हा उदय आपला गुन्हा कबूल करतो. ज्या कॉलेजमध्ये तो फिरत होता त्याच कॉलेजला त्याचे वडील चेअरमन होते. त्यामुळं तो कॉलेजमध्ये कुठेही सहजपणे फिरू शकत होता. नेहा शर्मावरती त्याची अनेक दिवसापासून नजर होती पण नेहा त्याला भाव देत नव्हती. तेव्हा त्यांनी लॅबमधील मुलाला सांगून ठेवलं होतं तेव्हा नेहा लॅबमध्ये एकटी असेल तेव्हा मला फोन कर. असंच काही झालं. 15 तारखेला नेहा लॅबमध्ये एकटी होती तेव्हा लॅबमधील मुलांनी उदय स्वरूपला फोन करून सांगितलं. नेहा लॅबमध्ये एकटी असताना उदय त्या ठिकाणी आला. तिला अगोदर एकत्र राहण्याचा आग्रह करायला लागला परंतु तिने नाकार दिला. म्हणून उदयने तिच्यावरती हात उचलला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. याच दरम्यान उदयने बरोबर आणलेल्या चाकूने तिच्यावरती सपासप वार केले. 17 वार त्यांनी नेहावरती केले आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. तिचा जीव गेलाय हे समजल्यानंतर उदय स्वरूप तिथून निघून गेला. सर्व घटना 2013 मध्ये उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये घडली होती. त्यावेळेस CCTV कॅमेरे खूप कमी होते त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये खूप जास्त अडचण आली. पण अशा घटना आजही घडतात. त्यामुळे मुलींनी नेहमी सावधगिरी बाळगायला हवी. तर कोणी मुलगा खूप दिवसापासून त्यांच्यावरती नजर ठेवत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये जेणेकरून अशा घटना होणार नाहीत. अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटलं एक कमेंट करून नक्की सांगा.